श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रणित बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण स्वामी संबंधी व्हिडिओ टाकतो. स्वामी समर्थ केंद्रात गेल्यानंतर आपल्याला सगळ्या देवतांची पूजा करायला सांगतात. स्वामी केंद्रात आपण सर्व देवतांचे फोटोही बघतो. गणपती, दत्त महाराज, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचा सुद्धा स्वामी भक्तीत श्रीकृष्णाची आणि श्री शंकराची सुद्धा पूजा केली जाते. गणपतीची सुद्धा पूजा केली जाते. अर्थविशेष म्हणले जाते. कालभैरवाष्टक ही बोलले जाते. त्याप्रमाणे आज आपण स्वामी भक्तीमध्ये असणाऱ्या श्रीकृष्ण म्हणजेच विष्णू आणि विष्णू म्हणजेच आपले स्वामी, अशा ह्या श्रीकृष्णाची एक मोटिवेशन स्टोरी बघणार आहे. त्यातून आपल्याला असे समजते की कर्माचे फळ आपल्याला हे नक्कीच मिळते. आपण जे कर्म करू त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. भूमिदोष, देवतांच्या गोष्टीमधला भूमिदोष ही खूपच छान स्टोरी आहे. एकदा काय झालं की लक्ष्मण रामाला म्हणतो की माझी सेवा नीट झाली नाही, मला अशी बुद्धी का झाली. एकदा लक्ष्मण रामाला म्हणतो की माझी सेवा नीट झाली नाही, मला अशी बुद्धी का झाली. तेव्हा राम म्हणाला की भूमिदोषामुळे तसे होत आहे. एकदा शुंभ आणि निशुंभ या दोन राक्षसांनी खूप तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणाले वर मागा. राक्षस म्हणाले आम्हाला अमर करा. शिव म्हणाले ते अशक्य आहे. तेव्हा राक्षस म्हणाले मग आम्हीच एकमेकांना मारू, असा वर द्या. शिवाने त्यांना तसा वरही दिला. नंतर इंद्राने तिलोत्तमा या अप्सरेला पाठवलं व तिच्यासाठी ते दोघे आपसात युद्ध करून मेले. त्यांचे रक्त सांडले म्हणून तुझी मती भ्रमिष्ट झाली. कर्म फल न्याय. तर भीष्मांनी मागील 73व्या जन्मात केलेल्या पापकर्मामुळे त्यांना शयनवेवर पडावे लागले. शरपंजरी असलेल्या भीष्माने श्रीकृष्णाला विचारले की कृष्णा, मी 52 जन्मी पाठीमागे वळून मी बघितले, परंतु त्या जन्मात मी कोणतेच कुकर्म केलेले नाही, तर मग मला बाणाच्या शयनवर का पडावे लागले. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले तू मागच्या 73व्या जन्मात एका नागतोडाला बाभळीच्या काठाने टोचले, त्याचेच हे फळ आहे. त्रेतायुगात रामाने वालीला मारल्यामुळे कृष्णावतारात प्रारब्धाच्या रूपातील वालीने बाण मारल्यावर श्रीकृष्णाने देहत्याग केला. सुग्रीवाने रामाला सांगितले की वालीने माझ्या बायकोला पळवले. वालीला वर होता, जो समोरून त्याच्याशी लढाई करेल त्याची अर्धशक्ती त्याला मिळेल. त्यामुळे रामाने झाडाच्या आडून वालीला बाण मारला. तेव्हा वालीने रामाला विचारले मी तुझे काय बिघडवले. तर राम म्हणाला माझा भक्तांवरती अत्याचार केलास म्हणून मी तुला मारले. तरीही मी तुला मारले आहे म्हणून मी पुढच्या जन्मी तुझ्या हातून मरेल. कृष्णावतारात वाली पार्थी झाला आणि त्याचा बाण लागल्यावर कृष्णाने देहत्याग केला. अशा पद्धतीने कर्म आपण जसे करतो तसे फळ आपल्याला हे नक्कीच मिळते. ते देवतांच्या बाबतीतही घडले तसे ते आपल्या बाबतीतचे का घडणार नाही. त्यामुळे चांगली कर्म करा, नक्कीच आपल्याबरोबरही चांगलेच घडेल. श्री स्वामी समर्थ.